Hello friends, my name is Professor R.J. Kodulkar, working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. आपला सब्जेक्ट आहे CSS क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. त्यामधला आपल्याला सेकंड युनिट चालू झालेला आहे, जो आहे ॲरे, फंक्शन आणि स्ट्रिंग. तर त्याच्यामधला आपला ॲरे झालेला आहे. फंक्शन चालू आहे. फंक्शन मधले आपण काही पॉईंट डिस्कस केलेले आहेत. फंक्शन डिफाईन कसं करायचा, राईट कसा करायचा, ॲडिंग अँड आर्ग्युमेंट बघितलेला आहे. त्याच्यानंतर स्कोप ऑफ फंक्शन सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे. तर ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की फंक्शनला कॉल कसं करायचं, कॉलिंग अ फंक्शन, हे पॉईंट कव्हर करणार आहे. त्याच्यामध्ये कॉलिंग अ फंक्शन मध्ये सुद्धा काही 5 पॉईंट आहेत. त्यामधले या लेक्चरला आपण 2 पॉईंट कव्हर करणार आहे. जे 5 पॉईंट आहेत ते आहे विदाउट आर्ग्युमेंट फंक्शन, calling a function without argument, calling a function with argument, calling a function, calling a function from HTML, calling a function, another function, calling a function, return a value. हे आपण काही पॉइंट कॉलिंग अ फंक्शन रिलेटेड डिस्कस करणार आहे. ह्या लेक्चरला आपण कॉलिंग अ फंक्शन विदाउट आर्ग्युमेंट आणि कॉलिंग अ फंक्शन विथ आर्ग्युमेंट डिस्कस करणार आहे. तर सगळ्यात पहिला आपण विदाउट आर्ग्युमेंट डिस्कस करण्याच्या आधी इंट्रोडक्शन बघूया. कॉलिंग अ फंक्शन म्हणजे काय. इन अ जावास्क्रिप्ट फंक्शन इज कॉल्ड बाय युझिंग द फंक्शन नेम फॉलोड बाय द पॅरेंथेसिस. म्हणजे जसं की तुम्ही फंक्शन नेम देता सगळ्यात पहिला, फॉलोड बाय पॅरेंथेसिस म्हणजे जे राऊंड ब्रेसेस आहेत ते आपण देतो, त्यालाच आपण काय म्हणतो, फंक्शन कॉल्ड बाय द फंक्शन नेम आणि फॉलोड बाय पॅरेंथेसिस. म्हणजे फंक्शन ज्यावेळेला आपण कॉल करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये फंक्शन नेम आणि तुमचे जे काही राऊंड ब्रेसेस मध्ये जे आर्ग्युमेंट असतील ते. त्याच्यानंतर इफ द फंक्शन हॅज आर्ग्युमेंट व्हॅल्यू फॉर सच ॲज अ आर्ग्युमेंट प्लेस विदिन अ पॅरेंथेसिस, म्हणजे तुमच्या ज्या राऊंड ब्रॅकेटमध्ये जे तुम्ही आर्ग्युमेंट पास केलेले आहात किंवा त्याला आपण पॅरामीटर सुद्धा म्हणतो, पॅरामीटर पास केलेला आहात, ते व्हॅल्यू ज्या आहेत त्या तुम्ही काय करता, त्या राऊंड ब्रेसेस मध्ये प्लेस करता. म्हणजेच काय करता, ते आर्ग्युमेंट तुम्ही फंक्शनला पास करता. अ कॉमा मस्ट सेपरेटेड बाय द इच व्हॅल्यू, म्हणजे जी तुमची पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे ती कॉमन काय होते, सेपरेट होते. तुम्ही जे पॅरामीटर पास करता, आर्ग्युमेंट पास करता, ते त्याचे काही व्हॅल्यू आहेत ते सेपरेटेड कशा नव्हतात, कॉमन होतात. तर त्याच्यानंतर हे बेसिक झालं फंक्शन लिहिण्याचं, जे आपण आतापर्यंत बघतच आलेलो आहोत, एक्झाम्पल सुद्धा बघितलेले आहेत. आता आपण बघणार आहे कॉलिंग अ फंक्शन विदाउट अन आर्ग्युमेंट, ज्याच्यामध्ये द फंक्शन डिफाईन इज प्लेस्ड विदिन अ हेड टॅग. म्हणजेच जे फंक्शन आहे, फंक्शन डिफाईन प्लेस्ड विदिन अ हेड टॅग, म्हणजे जे काही तुमचं डेफिनेशन आहे, फंक्शन डिफाईन करायचं आहे तुम्हाला, एक फंक्शन नेम घेऊन तुम्हाला जे डिफाईन करायचं आहे, जसं की आता आपण बघितलेलं आहे राऊंड बेसिसमध्ये आपण आर्ग्युमेंट पास करतो. हे जे काही डिफाईन आहे ते तुम्ही हेड टॅग मध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर फंक्शन कॉल इज अ प्लेस्ड विथ अ बॉडी टॅग, म्हणजेच तुम्हाला बॉडीमध्ये जे स्क्रिप्ट आहे, स्क्रिप्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रिप्ट टॅग आहे, स्क्रिप्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ते फंक्शन कॉल करायचं आहे. म्हणजे ऍक्च्युअल तुमचं जे लॉजिक असणार आहे कॉलिंगचं ते तुमच्या स्क्रिप्ट टॅग मध्ये असणार आहे, म्हणजेच बॉडी टॅग मध्ये असणार आहे. बॉडी टॅग मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फंक्शन कॉल करायचं आहे. त्याच्यानंतर व्हेन द फंक्शन कॉल्ड ब्राउझर गोज टू द फंक्शन डेफिनेशन अँड एक्झिक्यूट द स्टेटमेंट विदिन अ कोड ब्लॉक ऑफ द फंक्शन. म्हणजेच जसं की तुमचं ज्या वेळेला ब्राउझरवरती पेज लोड होईल, म्हणजे तुमचं एक्झिक्युशनला कोड जाईल, ब्राउझरवरती पेज लोड होईल, त्यावेळेला पहिला हे जे फंक्शन डेफिनेशन आहे ते एक्झिक्यूट होणार. म्हणजे फंक्शन डेफिनेशन म्हणजेच काय, तुमचं जे काय हेड टॅग मध्ये तुम्ही फंक्शन डिफाईन केलेलं आहात ते, त्याच्यानंतर ते एक्झिक्युशन स्टेटमेंट मध्ये जाणार. एक्झिक्युशन स्टेटमेंट म्हणजेच काय, की ज्यावेळेला फंक्शन कॉल होईल, डिफाईन वेगळं, कॉल वेगळं, कॉल होईल त्यावेळेला ते बॉडी टॅग मधून तुमचं जे काय ब्लॉक ऑफ अ कोड आहे तो काय होईल, एक्झिक्यूट स्टेटमेंट होईल. तर ब्लॉक ऑफ अ कोड काय होईल, एक्झिक्यूट होईल, म्हणजेच काय होईल, फंक्शन कॉल होईल. आणखीन एकदा सांगते, जे तुमचं ब्राउझर ज्यावेळेला पेज लोड करेल त्यावेळेला तो फंक्शन डेफिनेशन म्हणजेच हेड टॅगला जाईल. त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही एक्झिक्यूट कराल, म्हणजे कॉलिंग कराल बॉडी टॅग मधून, त्यावेळेला ते एक्झिक्युशन स्टेटमेंट मध्ये जाईल आणि तुमचा जो काही ब्लॉक ऑफ कोड आहे फंक्शन मधला तो एक्झिक्यूट होईल आणि प्रिंट होईल. तर आता आपण याच्यावरती एक एक्झाम्पल बघणार आहे. कॉलिंग अ फंक्शन विदाउट आर्ग्युमेंटचं एक एक्झाम्पल आहे.
तर आता आपण इथे एक्झाम्पल बघणार आहे विदाउट अँड आर्ग्युमेंट, ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिला इकडे या ब्लॉकमध्ये HTML टॅग घेतलेला आहे. त्याच्यानंतर आहे हेड टॅग. हेड टॅग मध्ये जसं की आपण आता या स्लाइड मध्ये बघितलेलं आहे, हेड टॅग पहिला घ्यायचा. त्याच्यानंतर बॉडी टॅग हेड टॅग. हेड टॅग मध्ये आपण टायटल दिलेलं आहे फंक्शन आणि आपलं टायटल टॅग क्लोज केलेला आहे. त्याच्यानंतर स्क्रिप्ट टॅग ओपन केलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, सिम्पल इथे फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे, जे आहे फंक्शन कीवर्ड. त्याच्यानंतर माय फंक्शन हे माझं फंक्शनचं नेम आहे आणि राऊंड ब्रेसेस आणि त्यानंतर कर्ली ब्रेसेस आणि त्याच्यामध्ये असणारं हे स्टेटमेंट म्हणजेच माझा ब्लॉक ऑफ अ कोड. त्याच्यानंतर माझं स्क्रिप्ट टॅग हे क्लोज केलेलं आहे. देन माझं हेड टॅग मी क्लोज केलेलं आहे. इथं फक्त काय केलं, मी हेड टॅग मध्ये फक्त डिक्लेरेशन केलं फंक्शनचं. ठीक आहे, इथं काही कॉलिंग केलेलं नाहीये, फक्त डिक्लेरेशन केलेलं आहे हेड टॅग मध्ये. तसंच आपण नेक्स्ट बॉडी टॅग ओपन केलेला आहे, त्याच्या खालतीच बॉडी टॅग ओपन केलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपण स्क्रिप्ट टॅग लिहिलेला आहे. स्क्रिप्ट टॅग मध्ये आपल्या असणार आहे जे काही तुमचं ब्लॉक ऑफ स्टेटमेंट असेल ते. त्यानंतर तुम्हाला फंक्शन इथे कॉल करायचंय. फंक्शन आपण कसं कॉल करतो, तर जे फंक्शनचं नेम आहे ते माय फंक्शन, माझं आता इथे नेम आहे माय फंक्शन, राऊंड ब्रेसेस आणि क्लोजिंग कर्ली ब्रेसेस सेमीकॉलन. त्याच्यानंतर हे आपण काय केलं, फंक्शन कॉल केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा जो काही स्क्रिप्ट टॅग आहे तो आपण काय केला, क्लोज केला. तुमची जी बॉडी आहे ती इथे आपण क्लोज केली बॉडी टॅग, आणि जो HTML आहे टॅग तो आपण इथे क्लोज केला. हा आहे इकडे आपल्याला फंक्शन हेडमध्ये. हेड टॅग मध्ये काय करायचंय, डिफाईन करून घ्यायचं आहे फंक्शन, आणि बॉडी टॅग मध्ये आपल्याला काय करायचंय, तर कॉल करायचं आहे फंक्शन, जसं इथे आपण बॉडी टॅग मध्ये कॉल केला. त्याच्यावर आणखीन एक एक्झाम्पल बघूया. जसं की तुम्ही ते एक्झाम्पल बघू शकताय, आपण एक एक्स्ट्रा एक्झाम्पल घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला इथे आहे आपला HTML टॅग, जसं आपण मगाशी सुद्धा बघितलेला आहे HTML टॅग. त्याच्यानंतर आहे आपला हेड टॅग. हेड टॅग मध्ये आपण काय करणार आहे, फंक्शन डिक्लेअर करणार आहे सगळ्यात पहिला. त्याच्यानंतर हेड टॅग नंतर आपण घेतलेला आहे टायटल, जे की असणार आहे आपलं फंक्शन म्हणून दिलेलं आहे. त्याच्यानंतर टायटल आपण काय केलंय, क्लोज केलेलं आहे. त्यानंतर आहे स्क्रिप्ट टॅग ओपन केलेला आहे. स्क्रिप्ट टॅग मध्ये आपण फंक्शन हे डिक्लेअर केलेलं आहे, जे आहे सगळ्यात पहिला फंक्शन. आपण फंक्शन डिफाईन करणार आहे. फंक्शन कीवर्ड माझं फंक्शनचं नाव आहे इन्क्रीजिंग सॅलरी. इन्क्रीजिंग सॅलरी माझं फंक्शनचं नाव आहे. त्याच्यानंतर आहे राऊंड ब्रेसेस पॅरेंथिसिस. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे कर्ली ब्रेसेस ओपन केलेला आहे, आणि कर्ली ब्रेसेस मध्ये आपण काय केलेलं आहे, फंक्शन डिफाईन केलेलं आहे. पहिला आहे व्हेरिएबल, जे आहे सॅलरी. माझं व्हेरिएबल नेम आहे सॅलरी. व्हेरिएबल घेतलेला आहे सॅलरी इक्वल टू समथिंग मल्टिप्लाय बाय समथिंग, म्हणजे आपण एक काहीतरी कॅल्क्युलेट करतोय असं इथे दाखवलेलं आहे सॅलरी. जसं की 5 लाख इंटू 1.25 हे आपण काय केले, सॅलरी कॅल्क्युलेट करतोय असं दाखवलंय. त्याच्यानंतर अल्टर, तुम्हाला जो मेसेज प्रिंट करायचा आहे, युअर न्यू सॅलरी इज प्लस सॅलरी, म्हणजे जी काही तुमची सॅलरी येईल ती प्लस सॅलरी इथे काय होईल, डिस्प्ले होईल. आपण काय केलेलं आहे, डिस्प्ले केलेलं आहे सॅलरी. त्यानंतर आपण इथे क्लोज केलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, फंक्शन कॉल करणार आहे, म्हणजे जे तुमचं फंक्शनचा कंट्रोल आहे तो तुमच्या या बॉडीच्या स्क्रिप्ट टॅगला जाईल. म्हणजेच त्याच्यासाठी नंतर आपण काय केलेलं आहे, हा आधीचा जो स्क्रिप्ट टॅग आहे वरचा डिक्लेरेशनचा, फंक्शन डिक्लेरेशनचा, तो क्लोज केला. त्याच्यानंतर जो आपला हेड टॅग आहे तो आपण क्लोज केला. आता आपण काय करणार आहे, बॉडी टॅग मध्ये फंक्शन कॉल करणार आहे, म्हणजेच बॉडी, त्याच्यामध्ये स्क्रिप्ट टॅग ओपन केला, बॉडी टॅग ओपन केला, स्क्रिप्ट टॅग ओपन केला. त्यानंतर आपण इथे काय केलं, फंक्शन कॉल केलं. फंक्शन कॉल मध्ये आपण काय केलं, जे फंक्शनचं नेम आहे इन्क्रीजिंग सॅलरी त्याच्यामध्ये राऊंड ब्रेसेस दिला, म्हणजे आपण इथे फंक्शन कॉल केलं. त्यानंतर स्क्रिप्ट टॅग क्लोज केला, बॉडी टॅग क्लोज केला, HTML जो वरती आहे तो HTML टॅग सुद्धा क्लोज केला. तर याचं जे येणारं आउटपुट आहे, तुम्ही जर हे करून बघितलं तर येणारं आउटपुट आहे, मी ते शॉर्ट मध्ये फक्त आउटपुट डिस्प्ले केलेलं आहे इथे. दिस पेज सेज युअर न्यू सॅलरी, म्हणजे जे तुम्ही ते प्रिंट केलेला आहे युअर न्यू सॅलरी समथिंग कॅल्क्युलेट करून ते इथं तुमची न्यू सॅलरी डिस्प्ले झालेली आहे. हे आपण काय केलं, कॅल्क्युलेट केलेलं आहे. ठीक आहे, हे आपलं येणारं आउटपुट आहे. हे असं आपण फंक्शन डिफाईन करतो आणि कॉल करतो.
विथ आर्ग्युमेंट म्हणजे आपण काय केलं, सॉरी, विदाउट आर्ग्युमेंट म्हणजे कोणतंही आर्ग्युमेंट आपण या पॅरेंथेसिस मध्ये पास केलेलं नाहीये. म्हणजेच इथे आपण कोणतंही आर्ग्युमेंट समथिंग असं कोणतंही आर्ग्युमेंट आपण पास केलेलं नाहीये. हे आहे आपण बघितलेलं विदाउट आर्ग्युमेंटचं एक्झाम्पल. त्याच्यानंतर हा विथ आर्ग्युमेंट, विथ आर्ग्युमेंट सॉरी विदाउट आर्ग्युमेंट फंक्शन कॉलिंग अ विदाउट आर्ग्युमेंट हे आपण इथे पाहिलेलं आहे. नेक्स्ट आहे फंक्शन कॉलिंग अ विथ आर्ग्युमेंट म्हणजे आर्ग्युमेंट पास करून आपण फंक्शन कसं कॉल करतो हे आपण बघणार आहे. तर आता इथे आपण विथ अँड आर्ग्युमेंट बघणार आहे, ज्याच्यामध्ये बिफोर कॉलिंग अ फंक्शन वी प्रॉम्प्ट द युजर टू एंटर द इनपुट्स फॉर द ए आणि बी. म्हणजे ए आणि बी असे पण दोन काय करणार आहे, युजर इनपुट घेणार आहे. ए साठी एक इनपुट घेणार आहे आणि बी साठी एक इनपुट घेणार आहे. तर ते कशामधून, ज्यावेळेला आपण बिफोर कॉलिंग म्हणजे कॉलिंगच्या आधी आपण काय करणार आहे, इनपुट घेणार आहे फंक्शनचं, ते कशामधून तर प्रॉम्प्ट बॉक्स आपण यूज करून काय करणार आहे, युजर इनपुट घेणार आहे. त्याच्यानंतर द व्हॅल्यू एंटर्ड आर युज्ड टू इनिशियलाइज टू व्हेरिएबल ए आणि बी. म्हणजे आपण व्हॅल्यू एंटर करण्यासाठी ए आणि बी हे व्हेरिएबल दोन काय करणार आहे, इनिशियलाइज करून घेणार आहे. त्यानंतर बोथ दीज आर द ग्लोबल व्हेरिएबल बिकॉज ऑफ बिकॉज दे आर डिफाईन आउटसाइड द फंक्शन. आपण काय करणार आहे, जे दोन व्हेरिएबल आहेत ते डिक्लेअर कुठे करणार आहे, ग्लोबल जे व्हेरिएबल आहेत ते ग्लोबल व्हेरिएबल म्हणून डिक्लेअर करणार आहे. म्हणजेच आउटसाइड द फंक्शन आपण काय करणार आहे, डिफाईन करणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, ग्लोबल व्हेरिएबल. जसं की आपण बघितलेलं आहे, फंक्शनच्या जर बाहेर डिक्लेरेशन झालं तर ते ग्लोबल व्हेरिएबल म्हणून डिक्लेरेशन होतं. त्याचा स्कोप हा ग्लोबली असतो. जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये स्कोप ऑफ फंक्शन बघितलेला आहे, त्याच्यामध्ये ग्लोबल आणि लोकल व्हेरिएबल मध्ये डिस्कस केलेलंच आहे. तेच आपल्याला काय करायचं आहे, जे व्हेरिएबल आपण डिफाईन करणार आहे, डिफाईन करणार आहे ते ग्लोबल व्हेरिएबल म्हणून डिफाईन करायचं आहे फंक्शन आउटसाइड द फंक्शन. त्याच्यानंतर आपण आता तसंच एक एक्झाम्पल बघणार आहे विथ अँड आर्ग्युमेंट. विथ अँड आर्ग्युमेंटचं एक्झाम्पल आहे. तर इथे सगळ्यात पहिलं आपण काय केलेलं आहे, सिंटॅक्स मध्ये आपण बघितलेलं आहे, मगाच्या सारखं आहे, जसं आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलेलं आहे. फक्त यामध्ये चेंज काय की आपण आर्ग्युमेंट पास करतो फंक्शनला. HTML टॅग घेतलेला आहे, हेड टॅग घेतलेला आहे. हेड मध्ये आपण काय केलेलं आहे, टायटल टाकलेला आहे जे की आहे फंक्शन. त्यानंतर टायटल टॅग क्लोज केलेला आहे, स्क्रिप्ट टॅग ओपन केलेला आहे, फंक्शन आहे. फंक्शन आपण इथे डिफाईन केलेला आहे. फंक्शन कीवर्ड आहे, त्याच्यानंतर फंक्शनचं नेम आहे जे आहे माय फंक्शन. आणि त्याच्यामध्ये हे दोन काय केलेले आहेत, आर्ग्युमेंट पास केलेले आहेत, म्हणजे आपण पॅरामीटर म्हणतो, जे आहेत ए आणि बी. हे आपण फंक्शन डिफाईन करत आहोत, त्याच्यामध्येच आपण काय करणार आहे, आर्ग्युमेंट पास करणार आहे. सेम आहे, फक्त इथे मागच्या जे विदाउट आर्ग्युमेंट आहे, इथे फक्त काय आपण पास केलेलं नव्हतं आर्ग्युमेंट, इथे आपण विथ आर्ग्युमेंट म्हणजेच आपण इथे आर्ग्युमेंट काय करणार आहे, पास करणार आहे. जसं की इथे ए आणि बी हे दोन व्हेरिएबल आपण पास केलेले आहेत. त्याच्यानंतर कर्ली ब्रेसेस ओपन, त्याच्यामध्ये ब्लॉक ऑफ अ स्टेटमेंट जे काय असेल तुमचं ते, त्यानंतर कर्ली ब्रेसेस क्लोज. त्यानंतर आपण स्क्रिप्ट टॅग क्लोज केलेला आहे आणि हेड टॅग क्लोज केलेला आहे. त्याच्यानंतर आपण इकडे बॉडीमध्ये आता फंक्शन कॉल करणार आहे, म्हणजेच बॉडी टॅग ओपन केलेला आहे, स्क्रिप्ट टॅग ओपन केलेला आहे. तुम्हाला जे काही स्टेटमेंट प्रिंट करायचं असेल ते तुम्ही इथे करू शकता. त्यानंतर आपण सिम्पल जे आपल्या फंक्शनचं नेम आहे माय फंक्शन, ते आपण फंक्शन इथे घेतलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर तुमच्या राऊंड ब्रेसेसमध्ये जे काही आर्ग्युमेंट तुम्ही पास केलेले आहात, डिफाईन केलेले आहात, ते इथे कॉल केलेलं आहे. जसं की इथे ए आणि बी आहे, तेच आपण इथे फंक्शन साठी कॉलिंगसाठी जे आर्ग्युमेंट आहेत ए आणि बी ते इथं काय केलेले आहेत, कॉल केलेले आहेत. ह्यालाच आपण काय म्हणतो, फंक्शन कॉल्ड विथ आर्ग्युमेंट. म्हणजे इथं काय केलं, तुम्ही आर्ग्युमेंट पास केलेले आहात म्हणून आपण फंक्शन कॉलिंग विथ आर्ग्युमेंट असं म्हणतो. त्यानंतर तुमचा स्क्रिप्ट टॅग तुम्ही क्लोज केला, बॉडी टॅग क्लोज केला आणि HTML टॅग क्लोज केला. तर हे होतं तुमचं एक एक्झाम्पल जे आहे विथ आर्ग्युमेंट, विथ अँड आर्ग्युमेंट. त्याचबरोबर आपण एक एक्झाम्पल सुद्धा बघूया आणखी. तर आता आपण एक नेक्स्ट एक्झाम्पल बघूया जे आहे विथ आर्ग्युमेंट. हे एक एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, सेम आपण मगाशी पाहिलं तसंच आपण काय केलेलं आहे, एक HTML टॅग घेतलेला आहे, हेड टॅग आहे जे आपण विथ आर्ग्युमेंट बघितलेलं
इन्क्रीजिंग सॅलरीचं एक्झाम्पल तेच आपण इथे कॅरी फॉरवर्ड करतोय. त्याच्यामध्ये आहे हेड टॅग नंतर आपण स्क्रिप्ट टॅग घेतलेला आहे आणि स्क्रिप्ट टॅग मध्ये आपण काय करतो सगळ्यात पहिला हेड टॅग मध्ये फंक्शन डेफिनेशन करतो, फंक्शन डिफाईन करतो. जसं की आपण फंक्शन कीवर्ड आहे, आपलं फंक्शनचं नाव आहे इन्क्रीजिंग सॅलरी. त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, 2 पॅरामीटर पास केलेले आहेत जे आहेत ओल्ड सॅलरी आणि प्री इन्क्रीजिंग सॅलरी. प्री इन्क्रीजिंग म्हणजे ओल्ड सॅलरी आणि प्री इन्क्रीजिंग इन्क्रीज केलेली सॅलरी असे 2 व्हेरिएबल घेतलेले आहेत फंक्शनमध्ये. फंक्शनमध्ये 2 पॅरामीटर आर्ग्युमेंट पास केलेले आहेत हे 2. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, एक व्हेरिएबल घेतलेला आहे जे आहे न्यू सॅलरी. न्यू सॅलरी नावाचा एक व्हेरिएबल घेतलेला आहे इक्वल टू ओल्ड सॅलरी इनटू आपण फॉर्म्युला दिलेला आहे सिम्पल, जे आपल्याला न्यू सॅलरी काढायची आहे ती म्हणजे ओल्ड सॅलरी आणि तुमची नवीन सॅलरी जी येणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला न्यू सॅलरी मिळाली पाहिजे. असं आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे. विथ अँड आर्ग्युमेंट यूज करणार आहे आपण त्या फंक्शनमध्ये. त्यासाठी 2 व्हेरिएबल घेतले जे आहे ओल्ड सॅलरी आणि प्री इन्क्रीमेंट सॅलरी. त्याच्यामध्ये आपण एक व्हेरिएबल घेतलाय न्यू सॅलरी. त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युलामध्ये आपण कॅल्क्युलेट करणार आहे न्यू सॅलरी. त्याच्यासाठी इक्वल टू ओल्ड सॅलरी इनटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस प्री इन्क्रीमेंट स्लॅश डिवाइड बाय 100. मग कॅल्क्युलेट होऊन जी काही न्यू सॅलरी येणार ती आपण डिस्प्ले करणार. म्हणजे युजिंग प्रॉम्प्ट बॉक्स करत आहोत. त्यासाठी अल्टर युअर न्यू सॅलरी इज प्लस न्यू सॅलरी जी काही तुम्ही डिस्प्ले करणार आहात ती. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिला प्रॉम्प्ट बॉक्समध्ये तुम्हाला न्यू ओल्ड सॅलरी जी आहे ती कॅच करून घ्यावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर तो फॉर्म्युला कॉल करून म्हणजे तुमचं फंक्शन कॉल करून त्याच्यामध्ये हे प्रोसेसिंग होऊन तुम्हाला काय व्हायला पाहिजे, न्यू सॅलरी डिस्प्ले व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला काय इथे आपण काय केलेलं, इथे फक्त आपण काय केलेलं फंक्शन डिफाईन केलेलं म्हणजे 2 आर्ग्युमेंट पास करून आपण काय केलेलं आहे, फंक्शन डिफाईन केलेलं. इथे आपण कोणतीही कॉलिंगची प्रोसेस केलेली नाहीये. त्यानंतर स्क्रिप्ट टॅग क्लोज केला, हेड टॅग क्लोज केला. आता आपण ऍक्च्युअल फंक्शन कॉल करणार म्हणजे इथे आपण लॉजिक लिहिलेलं आहे जे आहे बॉडी टॅग मध्ये पुन्हा स्क्रिप्ट टॅग ओपन केलेला आहे आणि आपण इथे व्हेरिएबल सॅलरी घेतलेली आहे जे आपण प्रॉम्प्ट बॉक्समध्ये ओल्ड सॅलरी एंटर करून घेणार आहे ती. ठीक आहे, जी व्हेरिएबल सॅलरी आपण सॅलरी घेणार आहे ओल्ड सॅलरी. त्यासाठी प्रॉम्प्ट एंटर ओल्ड सॅलरी म्हणजे जे आपल्याला इथे दिसत आहे आउटपुट मी ऑलरेडी दाखवलेलं आहे इथे, जे की सांगत आहे की पहिला आपल्याला ओल्ड सॅलरी काय करून घ्यायचे, एंटर करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण आणखीन एक व्हेरिएबल घेतलेला आहे जे आहे इन्क्रीज. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की जी तुमची कॅल्क्युलेट होऊन येणारी जी काय व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले होण्यासाठी प्रॉम्प्ट बॉक्स घेतलेला आहे ज्याच्यामध्ये एंटर सॅलरी इन्क्रीज्ड द पर्सेंटेज म्हणजे जे काय तुमचं इन्क्रीज होऊन आलेली जी काय सॅलरी आहे ती डिस्प्ले होण्यासाठी पर्सेंटेजमध्ये ते आपण इथे दाखवलेलं आहे. आणि ते आपण फंक्शन ऍक्च्युअल कॉल केलेलं आहे जे आहे ऑलरेडी इथे डिफाईन केलेलं आहे ते जे आहे इन्क्रीज सॅलरी. जे आपल्या फंक्शनचं नेम आहे त्याच्यामध्ये 2 पॅरामीटर पास केलेले आहेत जे आहेत ओल्ड सॅलरी आणि प्री इन्क्रीज म्हणजे सॅलरी आणि आपलं जे तुमचं प्री इन्क्रीज आहे ते. तर त्याच्यानंतर आपण स्क्रिप्ट टॅग क्लोज केला, बॉडी टॅग क्लोज केला आणि HTML टॅग क्लोज केला. तर आता याचं जर तुम्ही एक्झिक्युशन करायला जाल तर सगळ्यात पहिला आपल्याला काय प्रॉम्प्ट बॉक्समध्ये मिळणार आहे तर एंटर ओल्ड सॅलरी. पहिला तुम्हाला गेट करून घ्यावी लागणार आहे ओल्ड सॅलरी जी मी त्या 12,000 रुपये दिलेली आहे. समथिंग काही असेल ती इथे दिलेली आहे. तर ही पहिलं तुम्हाला एंटर करून घ्यावी लागणार. त्याच्यानंतर ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं ह्या ऍक्च्युअल तुमचं जे काय कॉलिंग आहे ते कॉलिंग होणार. कॉलिंग होऊन जे तुमचं वरती डिफाईन करून तुम्ही गेलेलं आहात ते म्हणजे जे कॅल्क्युलेशन आहे ओल्ड सॅलरी रिलेटेड न्यू सॅलरी आणि ती जे कॅल्क्युलेशन होऊन जी तुमची न्यू सॅलरी जनरेट होणार आहे ती न्यू सॅलरी आपण इथे काय केलेली आहे प्रॉम्प्ट बॉक्समध्ये इथे डिस्प्ले केलेली आहे. युअर न्यू सॅलरी समथिंग काहीतरी जी कॅल्क्युलेट होऊन येईल ती इथे आलेली आहे. ठीक आहे, हे अशा पद्धतीने आपला आउटपुट येणार आहे. हा प्रोग्राम तुम्ही करून बघा तुमच्या घरच्या PC वरती विथ अँड आर्ग्युमेंट.
ठीक आहे. हा आपण विथ एन आर्ग्युमेंट बघितलेला आहे, म्हणजे ह्याला आपण काय केलेलं आहे, फंक्शनमध्ये 2 आर्ग्युमेंट पास केलेले आहेत. ठीक आहे. हे होतं आपलं विथ एन आर्ग्युमेंट. नेक्स्ट आपण बघणार आहे, त्याचं एक्झाम्पल बघितलं, हे एक्झिक्यूट करून बघा. नेक्स्ट आपण बघणार आहे, यू कॅन ऑल्सो पास द लिटरल व्हॅल्यू when the calling a function instead to using a variable or input directly from a user. जसं की आपण आता तुम्ही स्वतः ही देऊ शकता लिटरल व्हॅल्यू, किंवा तुम्ही युजर कडून प्रॉम्प्ट बॉक्स मधून इनपुट सुद्धा घेऊ शकता. आता आपण बघितल्याप्रमाणे फॉर एक्झाम्पल, जसं की तुम्ही ऍड, तुम्हाला 2 नंबर घ्यायचे आहेत, तुम्ही देऊ पण शकता, नो प्रॉब्लेम. तुम्ही पॅरामीटर मध्ये सुद्धा आर्ग्युमेंट देऊ शकता, किंवा जर तुम्हाला युजर कडून घ्यायचं असेल तर तुम्ही युजिंग प्रॉम्प्ट बॉक्स तुम्ही युजर कडून 2 इनपुट आता पाहिल्याप्रमाणे आपण ते देखील घेऊ शकता. इथे काय केलेलं आहे, 2 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, ऑटोमॅटिकली डायरेक्टलीच आपण इनपुट दिलेलं आहे, जे आहे 10 आणि 20. बोथ आर्ग्युमेंट्स आर नंबर, 2 नंबर आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे, if argument is a string such as a user full name would needs to enclose the argument in a quotation mark. म्हणजे जसं की तुम्हाला आता एखादी, आतापर्यंत आपण नंबरचं बघत होतो, म्हणजेच काय इंटिजर व्हॅल्यूचं बघत होतो. ते जर तुम्हाला फंक्शन मध्ये स्ट्रिंग पास करायची असेल, म्हणजे जसं हे आपलं फंक्शन नेम आहे पर्सन मध्ये आपल्याला आर्ग्युमेंट पास करायचे जे आहेत स्ट्रिंग, तर ते तुम्हाला डबल कोट मध्ये द्यावं लागेल अथवा सिंगल कोट मध्ये द्यावं लागेल. म्हणजे जसं इथे आपण एका पर्सनचं नेम दिलेलं आहे, जे आहे फुल नेम, किंवा नेम आहे समथिंग काहीतरी, आणि त्याच्यानंतर काहीतरी एक नेम दिलेला आहे. ठीक आहे. असे 2 काय केलेले आहेत, आपण स्ट्रिंग काय केलेले आहेत ऍज अ आर्ग्युमेंट म्हणून पास केलेले आहेत, जे डबल कोट मध्ये दिलेलं आहे. पहिलं पर्सनचं नेम, त्यानंतर सेपरेटेड बाय कॉमा, सेकंड नेम दिलेला आहे जे आहे डबल कोट मध्ये, आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, बोथ आर्ग्युमेंट आर स्ट्रिंग. म्हणजे जर तुम्ही कोट मध्ये दिला किंवा सिंगल कोट मध्ये दिला तर ते तुमचे आर्ग्युमेंट काय होतील, ऍज अ स्ट्रिंग म्हणून कन्सिडर केले जातील. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, द फर्स्ट आर्ग्युमेंट स्ट्रिंग कंटेनिंग द युजर फर्स्ट नेम, म्हणजे तुम्ही असं देखील लिहू शकता एफ नेम, अँड सेकंड आर्ग्युमेंट स्ट्रिंग दॅट कंटेनिंग द युजर लास्ट नेम, म्हणजे तुम्ही एल नेम सुद्धा देऊ शकता. जसं की इथे पर्सन आहे, पर्सनचे जे फर्स्ट नेम आहे तो तुम्ही एफ नेम देऊ शकता, आणि जे पर्सनचं जे काही लास्ट नेम आहे, म्हणजे इथे जसं की आहे रोशन, ते तुम्ही लास्ट नेम एल नेम सुद्धा देऊ शकता. म्हणजे जे फक्त देताना काय करायचं आहे आपल्याला, स्ट्रिंग जर तुम्हाला व्हॅल्यू पास करायची असेल तर ते डबल कोट मध्ये द्या आणि सेपरेटेड बाय कॉमा. ठीक आहे. हे अशा पद्धतीने आपण स्ट्रिंग सुद्धा पॅरामीटर आर्ग्युमेंट पास करू शकतो. ठीक आहे. आता इथे आपण लेक्चर स्टॉप करणार आहे. थँक्यू. आपण आता कोणकोणते पॉइंट कव्हर केले एकदा रिवाइज करूया. ह्या लेक्चर मध्ये आपण कॉलिंग अ फंक्शन बघितलं, त्याच्यामध्ये विदाउट फंक्शन कॉलिंग अ फंक्शन विदाउट आर्ग्युमेंट बघितलं, विथ आर्ग्युमेंट बघितलेलं आहे. विदाउट आर्ग्युमेंट कसं पास करायचं आणि कॉल करायचं हे बघितलं. विथ आर्ग्युमेंट म्हणजे आता आपण बघितलेलंच आहे, आर्ग्युमेंट पास करून कसं आपण फंक्शन कॉल केलं, याचे काही सिंटॅक्सेस बघितलेले आहेत, काही छोटेसे एक्झाम्पल सुद्धा बघितलेले आहेत. तर हे आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण कॉलिंग फ्रॉम HTML, कॉलिंग अनदर फंक्शन, रिटर्न व्हॅल्यू, हे पॉइंट आपण डिस्कस करणार आहे, जे आहेत कॉलिंग फंक्शनचे राहिलेले पॉइंट. ठीक आहे. आपण आता हे लेक्चर स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉइंट. थँक्यू.